बैठकीत प्रत्येक मुद्दा हा तसा 2 दिवसाचा नाहीये, म्हणून उद्या परत चर्चा करून आम्ही बसणार. पण सर 14 दिवस झाले, 14 दिवसात काहीच केलं नाही का सरकारने, असा मुद्दा आहे. केलंय त्याचं प्रोसिडिंगच्या नकला त्यांना दिल्या. त्याच्यात काही 6 महिने म्हणले होते, काही 8 महिने म्हणले होते. त्यांनी सांगितले का थोडे दिवस कमी केले पाहिजे, एवढे दिवस लागायला पण मराठा समाजासाठी सर मराठा समाजासाठी रात्रीतनं जी आग काढला निघल, जातो. तोडगा निश्चित निघल. आणि आता नाही निघाला नाही म्हणजे आता 2 दिवसाचं जे सांगितलंय तर आम्ही आताच रात्री जाणार, उद्या बसणार. सगळ्या सेक्रेटरी वेगवेगळे काही मुद्दे हे डिपार्टमेंटचे आदिवासी विकासची लागे बांधे आहे ते तर तात्काळ सुटतील. पण इतर जे आहे त्यांची अवस्था तर आम्ही तीच विनंती करतो, मी रिक्वेस्ट करतो का बाबा तुम्ही आंदोलन चालू ठेवा, पण जीवन करून आंदोलन चालू द्या. काय माझं म्हणणं असं माझी एकदम कळकळीची विनंती आहे. उशीर झाला का पण? ऐकलं मी पुन्हा त्यांची विनंती करणार. उपोषण म्हणजे त्यांनी जेवण करून बसावं, आंदोलन करावं. विद्यार्थी आंदोलन करतात ते म्हणतात की आदिवासी विनाश मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री नाही. असं नाही, असं नाही, असं नाही. थँक्यू. आदिवासी विनाश मंत्री असे नाही विद्यार्थी नको, म्हणतात. नाही असं काही नाही म्हणत. होतो संताप असतो तेवढ्या पुरतं बोलत आपण असतात. पाहतोय की नरहरी झिरवळ आहेत ते सुद्धा आता बैठकीमधून निघालेले आहेत. खरं तर तोडगा कोणताही निघालेला नाहीये, पण सकारात्मक चर्चा झाली असा दावा मंत्र्यांकडून केला जात आहे. पण आपण पाहिलं की अशोक उईके आहेत ते सुद्धा बैठकीतून पत्रकार परिषदेमधून ते उठून गेलेले आहेत आणि आता आंदोलक विद्यार्थ्यांची भेट ते घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण जवळपास 5.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये ठोस असा निर्णय आहे तो कोणताही झालेला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं उपोषण आहे ते आता या ठिकाणी सुरूच राहणार आहे. पण ज्या पद्धतीने अशोक उईके जे आदिवासी विकास मंत्री आहेत ते मात्र पत्रकार परिषदेमधून उठून गेलेले आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना सुद्धा त्यांना उत्तरं देता आलेली नाहीयेत आणि त्यामुळे ही जवळपास 5.5 तास चाललेली ही बैठक ही केवळ निष्फळ ठरल्याचं सुद्धा दिसून येत आहे. विद्यार्थी अजूनही सकारात्मक आहे. 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे, पण 14 दिवस नेमकं सरकार काय करत होतं असा सुद्धा सवाल आहे तो आता उपस्थित केला जात आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.